काय आहे तुला सांगितलं होतं ना मी, उर्मीसाठी काय नाही घेतलं तुम्ही? अरे म्हणजे काय, मी तुला क्रेडिट कार्ड उर्मीनी शॉपिंग करावं म्हणून दिलेलं होतं, तर तू स्वतः करता एवढ्या ढिगभर साड्या घेऊन आलीस? हे काय आणि याच्यामध्ये काय आहे पुढे? अरे हे उर्मीनी घेतलंय तिच्या सासरच्यांच्यासाठी. अगं मग हेच विचारतोय ना मी तुम्हाला, तिच्या करता काही घेतलं नाही का तुम्ही? अरे घेतलाय की. काय घेतलं? या सगळ्या साड्या एवढ्या तुझ्या करता घेतल्या. तरी आई मी तुला सांगत असतो, हिला तू साड्या घेत जाऊ नकोस म्हणून. काय तुळशीबागेत जाऊन दुकान थाटायचं का एवढ्या साड्यांचं? नेसत नाही कधी, आणून ठेवते नुसतं. अरे पण कमावते ना ती. पण या वेळेला क्रेडिट कार्ड माझं होतं. अरे आणि कोण कमावतो नाही कमवत हा काय प्रश्न नाहीये. हा एवढा वायफळ खर्च करायचा का उगाचच? आई याला सांगा ना, आता काल उर्मी झाली, आज मी. रोज ना तोंड सुख घ्यायला कोण ना कोणतरी लागतं याला. ए विद्याधर, काय रे तुझं? काय रे काय काय चुकलंय माझं? म्हणजे उर्मीच्या लग्नात अगोदरच एवढ्या साड्या घेतल्या, त्या परत एकदा घेतल्या? अरे बाबा बाबा, या सगळ्या आईच्या साड्या नाहीयेत, त्या माझ्यासाठी आहेत. या सगळ्या साड्या तुझ्या करता आहेत? हो. तुला आवडत नाहीत ना साड्या? बाबा मला साड्या आवडत नव्हत्या. अच्छा, म्हणजे आता अचानक आवडायला लागल्या का तुला? कोणी कंपल्शन करते का तुझ्यावर तिकडे? बाबा अरे आपण बोललो ना या विषयावर. मला कोणीही कुठल्याही प्रकारचं कंपल्शन करत नाहीये. अच्छा, म्हणजे त्या घरात हे असे कपडे घातलेले चालतात का? हो, का नाही? मी असेच कपडे घालते त्या घरात पण. बाबा बाबा अरे तू नको ना रे एवढं टेन्शन घेऊस. मी खरंच सुखात आहे. मी अरे विद्याधर, संशय घेणं कधी थांबवणार आहेस तू? जेव्हा मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने बघेन ना तेव्हा. म्हणून म्हणते मी सुट्टी वाढवते, आपण उर्मीला सोडायला जाऊया ना. त्या निमित्ताने तिच्या सासरचं सगळं बघणं होईल आणि तिच्या सासरच्यांची आपली ओळख पण होईल ना. म्हणजे कधी नव्हे ते आपली मतं जुळतायत बरं का यावेळेला. यावेळेला माझा प्लॅन आहेच की या वेळेला उर्मीला सोडायला मी जाणार. तुला यायचं असेल तर चल तू. आता काय आपली मतं जुळतायत. अच्छा बरं. बाहेरून काटेरी आणि आतून गोड. अगं पण मनाला लागतं ना ग. आपण कशाला लावून घ्यायचं मनाला? अगं माणूस हक्क असतो म्हणूनच चिडतो ना. आणि आपल्याच माणसावर चिडतो ना, का कुणा बाहेरच्या माणसावर चिडायला जाणार आहे? असं खरंच असतं का ग आत्या? म्हणजे आपलं कोणी चिडलं असेल तर आपलेपणा असतो हे त्यात. तर आता मला सांग, अक्का कुणावर राग काढणार? तुझ्यावर किंवा माझ्यावर, बरोबर? बाहेरच्या माणसावर कुणावर राग काढायला जाणार आहे का ती? अगं जिथे आपलेपणा असतो तिथेच प्रेम असतं आणि रागही असतो, कारण आपलेपणा वाटतो ना माणसाला. हाच नियम त्यांना लागू केला तर? म्हणजे त्यांच्या मनात माझ्याबद्दल भावना असतील, प्रेम असेल. नंदे आता असला काही विचार करू नकोस हा. हे बघ दादा तुझ्या लग्नाची खटपट करतायत. एकदा रामनी हिरवा कंदील दिला ना त्या मुलाबद्दल की मग झालं बाई. मोठी आत्या कुठे आहे? अक्का तेच बोलायला गेली दादांशी. दादांनी बोलवलं होतं तिला. अगं नाही, मला ऍक्च्युली फार वाईट वाटतंय रे. मी समजू शकतो. म्हणजे बघ ना, आईला माईंशी बोलायचं होतं, माईंना आईशी बोलायचं होतं.
मी मात्र कोणालाच कोणाशी बोलू नाही दिलं. अगं हो, पण तू काय ते दुष्टपणा म्हणून केलेलं नाहीये. तरी तो दुष्टपणाच होता. हे बघ उर्मी, असं काही नाहीये. तुला ते एकत्र यायला नकोय असं नाहीये, तर तुला ते चुकीच्या वेळी एकत्र यायला नकोय असं आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की नाही, बरोबर. मुळात आपले पालक म्हणजे दोन ध्रुव आहेत. त्यात त्यांच्या त्यांच्या कारणांमुळे माझ्या बाबाच्या मनात तुझ्याबद्दल आणि दादांच्या मनात माझ्याबद्दल आकस आहे. अशा परिस्थितीत काय होणार आहे? मला तर बाबा आणि दादा हे दोघ जण एकमेकांच्या समोर आले तर या कल्पनेनेच भीती वाटते. मलाही. दोघेही डेंजर आहेत ना रे. दादा ना खूप जास्त तापट आहेत. माझा बाबा जास्त चिडखोर आहे. आणि दोघंही आपापल्या मतावर ठाम आहेत. हो ना, बाबांना मठवाल्यांचा राग आणि दादांना पुढारलेल्याचं वावडं. कसं करायचं रे आता? आता तूच सांग, तू कसं थांबवणार आहेस तुझ्या घरच्यांना? तेच मला कळत नाही. उर्मी, तू सध्या तरी तिथून हलू नकोस. तू तिथे तोवरच आपलं नातं सेफ आहे. पण मी तुला खूप मिस करते वासू. मी पण. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पण आपल्याला आपापल्या घरच्या खिंडी लढवायच्या आहेत, माहितीये ना? त्यात धारातीर्थी पडू आपण. अगं सारखं काय धारातीर्थी पडू? आपण एकमेकांबरोबर आहोत तोवर सगळं छान होणार आहे. तू माझं बळ आहेस वासू. आणि तू माझी शक्ती. थँक्यू बळ. आय लव्ह यू शक्ती. वा, उत्तम जुळतायत दोघांच्या पत्रिका. हे बाकी चांगलं झालं हो. मी रामचंद्राला सांगितलं होतं मुलाची चौकशी करायला. आज नेमकं एक महत्वाचं काम निघालं मठाचं. म्हटलं ठीक आहे, उद्या जाऊन ये. एकदा रामचंद्राने सगळी चौकशी केली आणि मुलगा चांगला आहे आपल्याला कळलं की पुढच्या तयारीला लागूया. दादा, आता तुम्ही म्हणाल तसं हो. हो नाही, असं कसं? तुमच्या संमतीशिवाय कसं पुढे जाणार, नाही का? अहो, संमतीचं काय घेऊन बसलात? आई बापा विना पोर आहे ती. आता अनाथ नाही ती, आम्ही आहोत की. नंदिनी आता या घरची लेक आहे. मनोहररावनं दिलेला शब्द माझ्याकडनं पाळला गेला नाही. त्याचा फार मोठा सल आहे माझ्या मनात. तो जाणं तर शक्य नाही, पण नंदिनीचा संसार सुखी झाला तर त्याची बोझ थोडी कमी होईल. दादा, म्हणजे मुलाकडच्यांनी हुंडा वगैरे मागितला तर काय करणार? आमच्याकडे काय हो, दातावर मारायला सुद्धा पैसा नाही. आणि लग्नाचा खर्च काय कमी असतो का? त्याची काळजी तुम्ही करू नका. ते सगळं आमच्याकडे लागलं. आणि मुळात हुंडा देण्या घेण्याची पद्धतच आम्हाला मान्य नाही. आम्ही रामचंद्रच्या लग्नात हुंडा घेतला नाही आणि आदितीच्या लग्नात तो दिलाही नाही. हो, आणि आता नंदिनीचं कन्यादान आम्ही करणार आहोत हे म्हटल्यावर या गावात कोणी यांच्याकडे हुंड्याचा विषय काढायची हिंमत नाही करणार. बाकी लग्नाच्या खर्चाचं जे काही आहे ते आपण बघू. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते सगळं आमच्याकडे लागलं. रामचंद्र उद्या जातोय ना? हो, आणि गावात त्याचे संबंध सगळ्यांशी इतके चांगले आहेत की माहिती अशी लगेच मिळेल उद्याच्या उद्या. फार उपकार होतील हो दादा तुमचे. अहो, आई बापा विना वाढलेली पोर ते. जन्माचं कल्याण होईल हो तिच्या. अहो, आजकाल कोणी माणुसकी दाखवत नाही, पण तुम्ही तर अगदी देवासारखे वागता. अहो नका हो अक्का, देवाशी तुलना नका करू आमची. आमची तेवढी पात्रता नाही. आम्ही आपली माणसं आहोत. माणुसकीनं वागलंच पाहिजे ना. अहो, हल्ली ती माणुसकीच दिसत नाही कुठे. कलियुग आहे ना. हा देव झालाय ना या राज्यात. शब्द बिब्द कोण पाळतो? आता काय लग्न मोडत नाहीत का? पण तुम्ही तर नसलेलं कर्तव्य पार पाडताय. मनोहरा, सुटलास रे बाबा मुलीच्या कर्तव्यातून. कल्याण होणार रे तुझ्या मुलीचं दादांमुळे. मनात उर्मीविषयी अकारण आढी बसलीये. अढी बसली हे बरोबर. अकारण म्हणता येणार नाही. काय छान आहेत ग बांगड्या. तुझ्या आहेत? तुमच्या आहेत. पण तुमचं लग्न जुळणं माझ्या हातात नाहीये बरं का. पण तोडणं तर आहे.